Yes, good morning to all. My name is Gumri Chandrasen and we are trying to understand 12th Commerce Economics subject. Under 12th Commerce Economics, we discussed to the chapter number 8 and the chapter number 8 we already started what is meant by public finance. In previous many lectures, I think this is my regular dialogue. Previous many lectures we already discussed to the what is meant by public finance. Also, we discussed to the structure of public finance, what is come there under the public finance structure. Then also we discussed the revenue sources, taxes, and also non-taxes revenue in the till yesterday last lecture, right? And today going on new topic. This is called budget. I'm right. Yes. Anybody know that? Yes. Yesterday I already asked you what is meant by budget. Okay. So we purposefully focus on here central government budget. आज आपल्या टॉपिक मध्ये फोकस असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये. क्लिअर? कोणाला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट कोण प्रेझेंट करतं? सेंट्रलचं विचारलं मी. हा, आपण डेमोक्रॅटिक सिस्टीम मध्ये राहतो तर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कोण बजेट प्रेझेंट करतं? हु इज द राइट्स प्रेझेंटिंग बजेट? सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट कोण प्रेझेंट करतं? येस, ऍब्सोल्युटली फायनान्स मिनिस्टर. कोण आहेत प्रेझेंट फायनान्स मिनिस्टर? हु इज द प्रेझेंट फायनान्स मिनिस्टर? या, व्हेरी गुड, निर्मला सीतारामन. या, परफेक्ट. आर्टिकल माहिती असावं तुम्हाला. आर्टिकल किती? आर्टिकल 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 भाई, आर्टिकल 112. मला सांगा कोणत्या असेंब्लीमध्ये बजेट प्रेझेंट होतं? विच असेंब्ली बजेट प्रेझेंटेड? हा, yes please. Yes, absolutely right. Lower assembly is called in Hindi. Lower assembly ला हिंदी मध्ये काय म्हणतो आपण? Absolutely right, लोकसभा. मला सांगा बजेट ऑलवेज लोकसभेतच का प्रेझेंट केलं जातं? अप्पर असेंब्ली मध्ये का केलं जात नाही? किंवा ज्याला अप्पर असेंब्लीला आपण परमनंट हाऊस पण म्हणतो. Why budget always presented in a Lok Sabha, which is called lower assembly? Yes, please. काय सांगाल? बजेटचा पहिला प्रेफरन्स हा लोअर असेंब्ली का असतो? This very simple reason is there that there are the rights goes to the Lok Sabha and also direct elected people comes to the Lok Sabha, which is called MLA, Member of Legislative Assembly. Any particular state of your assembly is the representative? No. This is wrong. People's directly elected under the Lok Sabha. This is the only single reason is there, and also constitution give the rights. आपल्या कॉन्स्टिट्यूशन त्याला राइट्स दिलेला आहे. राइट, त्याला दिलेला तो राइट्स आहे. सो देयर इज अ बजेट प्रेझेंट इन द लोअर असेंब्ली इन आवर स्टेट. राइट. हु गेट द परमिशन? परमिशन कोण देतं टू प्रेझेंट द बजेट इन our Lok Sabha? Who present? Who give the permission? कोण परमिशन देतं त्याला? Government? Who mean actually? Who is the government? Yes, Sudha. Who is actual government? Actual government म्हणजे कोण? Who is the government? सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाला तरी विचारत असेल ना ते. असं कसं? फायनान्स मिनिस्टर म्हणून स्वतःच गव्हर्नमेंट आहे, मग त्यांनी कशाला विचारायला पाहिजे? राईट, व्हॉट आय टेल यू. फायनान्स मिनिस्टर स्वतः गव्हर्नमेंटचा पार्ट आहे, मग त्यांनी कशाला विचारायला पाहिजे प्रेझेंट इन असेंब्ली? काय सांगाल? येस प्लीज. हा, ऍब्सोल्युटली राईट. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आपण डेमोक्रॅटिक सिस्टीम मध्ये राहतो आणि फर्स्ट पर्सन ऑफ इंडिया, दिस इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंटच्या परमिशन लोअर असेंब्लीमध्ये आपला बजेट प्रेझेंट केलं जातं आणि तेव्हा सुरू होतं तर स्पीकर असतात लोकसभेचे अध्यक्ष.
प्रेसिडेंट म्हणजे लक्षात आलं का, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. या ते तिथे झालं, लोकसभेमध्ये गेलो ते झालं वेगळं. पण पहिली परमिशन एक कॉपी तुम्हाला कोणाला द्यावं लागते, सबमिट करावं लागते प्रेसिडेंट हाऊसला. या प्रेसिडेंट ऑफ लोकसभा स्पीकर. लोक इज कॉल्ड इन हिंदी लोकसभापती. कोणाचे पती वगैरे नाहीये, लोकसभापती. प्रेसिडेंट ऑफ हाऊस, प्रेसिडेंट ऑफ हाऊस ऐसे आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया लक्षात घ्या. बजेट प्रेझेंट केलं तर तुम्ही कधी विचारलं किंवा माहिती असं लक्षात ठेवा. परमिशन कोणाची, तर बजेट प्रेझेंटेशनला प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट नुसतं म्हणलं की दोन प्रेसिडेंट झाले, एक इंडियाचा झाला आणि एक लोकसभेमधला झाला. प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट ऑफ लोकसभा, लोकसभेचा स्पीकर म्हणतो आपण त्याला. राईट. सो this is the Bidlan is give the permission and budget there is a running is there. So it is generally all information I just told you, and this is also today's this topic. मला मी जी माहिती सांगितली तुम्ही व्यवस्थित सांगितलं आणि तोच आपला आजचा टॉपिक पण आहे. येस. सो यू आर नाउ ऑन माय शेअर स्क्रीन and on screen is there is always information here. So these are the information. Budget is an important instrument administration which throughout the financial affairs, right? And which is all financial affairs of the state are regulated. Receipts and proposed expenditure. बजेट मध्ये जनरली काय असतं, पैसे कसे येणार आणि पैसे कसे जाणार माहिती आहे का, तुम्ही बघता कधी असं ज्यावेळेस बजेट प्रेझेंट होता ना, तर तुम्हाला दाखवतो बघायचं आहे असं दोन हे दाखवतात, असं सर्कल काढून दाखवतात. बघितलं का तुम्ही असे, मला सर्कल येईल माहित नाही बोंबला काहीतरी तिसरीच होते असं हे सर्कल काढतात. नाही मला येईल असं नाहीये, पाय चार्ट म्हणतो आपण त्याला, माहितीये ना. आणि हा प्रपोर्शन दाखवतात, एवढे ट्रान्सपोर्टला, एवढे हेल्थला, एवढे डिफेन्सला. आय एम राईट. हे 50% फूड समजा 10% ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा एनर्जी असं. हाऊ टू कम मनी अँड हाऊ टू गो मनी. न्यूजपेपर मध्ये असतो बघा, पेपर बघता कधी बजेट प्रेझेंट असं आलं की नाही, त्यावेळेस हे सगळं येतं त्याच्यामध्ये. या इज इट अ पाय चार्ट. ऍब्सोल्युटली राईट. देयर इज एक्सपेक्टेड रेव्हेन्यू अँड एक्सपेक्टेड ऑफ द, एक रुपया कसा येणार आणि एक रुपया कसा जाणार असं ते दाखवतात त्याच्यामध्ये. हाऊ टू कम 1 रुपीज अँड हाऊ टू गो रुपीज. एक रुपया येईल कसा आणि एक रुपया जाईल कसा असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. जनरली बजेट प्रेझेंट कधी केलं तर माहितीये तुला, जनरली तसं काही कंपल्शन नाही त्याच डेटला बजेट प्रेझेंट करावं. बट व्हॉट इज युअर ओन लॉजिक when budget can be present in house? कधी प्रेझेंट केलं जातं, काय वाटतं तुम्हाला, काय सांगा. When budget can be present before 31st March. काही डेट नाही दिलेल्या, पण जनरली बजेट त्या डेजला प्रेझेंट केलं. Ending of financial year, no any perfect answer, no one have answer. काय सांगा, जनरली बजेट कधी प्रेझेंट केलं जातं. बोला. Yes, in Feb 28 Feb, or if come to their leap year then 29. आता मागच्या काही वर्षापासून असे डे काय फॉलो होत नाहीत, कधी पण केलं जातं. म्हणजे कधी पण म्हणण्यापेक्षा मोदी साहेब आल्यापासून वेगवेगळ्या डेट्सला बजेट, आणि बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स आले, एकदा इलेक्शन, बरंच COVID-19 असं काय रिझन्स येत गेले आणि बजेटच्या डेट मागे पुढे होत गेले. पण जनरली नेव्हर फॉरगेट दॅट 28 Feb or generally end of the day of Feb. Budget is when present, end of the day of Feb is presented and budget is prepared for to the 31st April to 31st March. आणि बघा बजेट समजा मला प्रेझेंट करायचं की समजा मला आता 2021-22 चं बजेट तयार करायचं, बरोबर आहे ना, पुढच्या वर्षीचं. तर त्याची तयारी केली तर समजा मला बजेट कसं तयार करावं लागतं मग 2021-2022 हे झालं एक. क्लिअर.
मला हे बजेट पुढच्या वर्षी प्रेझेंट करायचं आहे. दुसरं मग मला माझ्याकडे हा डेटा पाहिजे. कोणता? नुसता डेटा नाही, अपडेटेड डेटा. किती मनी मागच्या वर्षी आले आणि काय आतापर्यंत झालं ते कोणतं आलं? 2020 आणि 21. I'm right, whether I'm wrong, please correct me. And one more important is there. Also, one reference is required for the budget. National income data नाही, बजेटचा डेटा ते सोडा. 2019 and 20. Are you understand? These 3 budgets. दोन तर एक बजेट तर पुढचं असणार आहे 2021. जर पुढचं बजेट प्रेझेंट होताना हे 2 डेटा गव्हर्नमेंटकडे अपडेट असतात, म्हणजे सॉरी फायनान्स मिनिस्टरकडे. आणि बजेटची खूप सिक्रेसी मेंटेन केली जाते, माहिती आहे का तुम्हाला? तिकडं फायनान्स डिपार्टमेंटला जायला कोणाला अलाउड केलं जात नाही एकदा बजेटचं काम सुरू झाल्यानंतर, कारण की बजेटचे खूप सारे इम्पॅक्ट नंतर होणार असतात. अँड दे आर मेंटेन टू मच सिक्रेसी इन अ मेकिंग अ बजेट. तर हा म्हणजे लक्षात आलं, तुमच्या 3 बजेटचा डेटा असतो. एक एक्सपेक्टिंग इयर, नेक्स्ट इयर म्हणजे समजा मी फायनान्स मिनिस्टर असेल तर मी प्रिपेअर कोणतं करणार आहे? 2021 2022. आणि माझ्याकडे अपडेट डेटा पाहिजे. का पाहिजे? की मागच्या बजेट मधले अजून काही कामं पूर्ण झालीत की नाही त्याचा डेटा पाहिजे ना. आणि कोणत्यासाठी काही वर्क असे की त्याला अजून त्याला मनी सफिशियंट होत नाही. सो आय मस्ट बी व्हॉट इज माय इम्पॉर्टन्स in present budget for that completion the work taken money from the present budget. एखादं मला माझं काम गव्हर्नमेंटचं काही प्रोजेक्ट राहिले ते इनकम्प्लीट, तर मला याच्यामध्ये त्याचं सांगावं लागतं की हा एक प्रोजेक्ट होता आणि आता अजून तो काय कम्प्लीट नाही झालेला, तर त्यासाठी मनी पाहायला पाहिजे. मनी कसा येणार कसा जाणार हे सांगावं लागेल तुम्हाला. तुम्ही असं सांगू शकत नाही असं द्यायचेच आहेत मला कोणाचे. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? नेक्स्ट इयर बजेट म्हणजे 2020, 21 आणि 22 असे 3 बजेट माझ्याकडे तयार असायला पाहिजे. आवर डेटा ऑफ लास्ट 3 बजेट्स टू नो दॅट बजेट्स अँड ऑल क्लिअर. तो माझ्याकडे डेटा असला पाहिजे तरच मला जे काय असं कंपल्शन म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय तुम्ही बजेट प्रेझेंट कसं करणार? अदरवाइज यू नेव्हर प्रेझेंट द बजेट. And that is the reason that data must be required as a presentation in budget session. तर तो डेटा फायनान्स मिनिस्टर कडे मस्ट अवेलेबल असायला पाहिजे. रिझन सांगू नये, तुम्ही त्याला चुकून तर होऊ शकता ना. बजेटचं कशामध्ये लिहिलंय? कॉन्स्टिट्यूशन 112 एक आहे आणि त्याला काय डेफिनेशन केली आहे? व्हेरी सिम्पल डेफिनेशन. लक्षात आली? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. आता कशाला म्हणायचं? वेअर कम टू द मनी अँड एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू अँड it is a very smooth and efficient implementation of revenue, expenditure and debt policy of the government. याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये खूप सारं स्मूथली इम्प्लिमेंटेशन आहे. कशाचं? गव्हर्नमेंटला मनी आहे कसं येणार कसं जाणार, गव्हर्नमेंटचा डेट म्हणजे रेव्हेन्यू सोर्स कसा असणार. इट इज ऑल इज दॅट बजेट इज जनरली वर्ड इज दॅट दिस इज वन टर्म इज दॅट फ्रेंच वर्ड इज बॉगेट. सी हियर बजेटला फ्रेंच वर्ड मध्ये काय म्हणलं? BAGUE TEE बॉगेट. जनरली ऑल्सो मी आता सांगितलं की आर्टिकल्स 112 मध्ये काय बजेटची डेफिनेशन केली आहे. इट इज अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट इज ऑल्सो नोन ॲज बजेट प्रेझेंटेड जस्ट ऑलरेडी आय टोल्ड यू प्रेझेंटेड युनियन फायनान्स मिनिस्टर जो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो 28 किंवा 20 किंवा जनरली फेबच्या लास्ट मंथला. जर लीप इयर आला तर 29, नसेल तर 28. सिम्पल. लीप इयर माहिती आहे ना. आणि बजेट कुठं प्रेझेंट केला होता? पार्लमेंटच्या 2 हाऊसेस पैकी एक हाऊस ज्याचं नाव आहे लोकसभा. दिस इज कॉल्ड लोअर असेंब्ली. अरे अंडरस्टँड दिस ऑन. समजलं काय? समजलं काय? तुम्हाला समजावा ना सर, आम्हाला काय समजत नाही दिसलं काय? अरे अंडरस्टँड दिस ऑल. हा येस प्लीज. Very good. Okay, we are showing some highlights of budget. Credit for a strong impetus to the economy, for purchase of high-rated pooled assets, of financially sound
NBFCs amounting to a total of 1 lakh crore rupees during the current financial year, government will provide one-time 6-month partial credit guarantee to public sector banks for the first loss of up to 10%. Those in the highest income brackets need to contribute more to the nation's development. I therefore propose to enhance the surcharge on individuals having taxable income from 2 crore to 5 crore and 5 crore and above, so that effective tax rates for these two categories will increase by around 3% and 7% respectively. I propose to increase special additional excise duty and road and infrastructure tax, each one by 1 rupee per litre on petrol and diesel. Government has been following the policy of disinvestment in non-financial public sector undertakings, maintaining government stake not to go below 51%. Government is considering, in case where the undertaking is still to be retained in government control, to go below 51% to an appropriate level on case-to-case basis. Government has also decided to modify present policy of retaining 51% government stake to retaining 51% stake inclusive of the stake of government-controlled institutions. Strategic disinvestment of select CPSEs would continue to remain a priority for this government. In view of current macroeconomic parameters, government would not only reinitiate the process of strategic disinvestment of Air India, but also would offer more CPSEs for strategic participation by the private sector. India's sovereign external debt to GDP is among the lowest globally at less than 5%. Are you understanding little bit what I showing on your video? Yes or no? Yeah, little bit. It is not a big video. It is very small. The government will start raising a part of its gross borrowing program in external markets in external currencies. This will also have beneficial impact on demand situation for the government securities in domestic markets. Currently, the lower rate of 25% is only applicable to companies having annual turnover of up to 250 crores. I propose to widen this to include all companies having an annual turnover of up to 400 crores. The government will examine suggestions of further opening up of FDI in aviation, in media, animation, ABGC, and insurance sectors in consultation with all stakeholders. 100% foreign direct investments will be permitted for insurance intermediaries. Local sourcing norms will be eased for the FDI in single brand retail sector. I propose to increase the statutory limit for FDI investment in a company from 24% to sectoral foreign investment limit, with option given to the concerned corporate to limit it to a lower threshold. FDI will be permitted to subscribe to listed debt securities issued by the rights or the individual. It's right time to consider increasing minimum public shareholding in the listed companies. I have asked SEBI to consider raising the current threshold of 25% to 35%. A credit guarantee enhancement corporation, for which regulations have been notified by the RBI, will be set up
in 2019-20. Pradhan Mantri Awas Yojana, Gramin, aims to achieve the objective of housing for all by 2022. A total of 1.5 crore rural homes have been completed in the last 5 years. In the second phase of PMAY Gramin, during 2019-20 to 2021-22, 1.95 crore houses. 1.95 crore houses. Yes, you also give support them. Yeah. To the eligible beneficiaries. To take connectivity infrastructure to the next level, we will build on the successful model in ensuring power connectivity. One nation, one grid. Earlier we spoke about one nation, one card for mobility of common man. Now it is one nation, one grid that has ensured power availability to states at affordable rates. I propose to make available a blueprint this year for developing gas grids, water grids, highways, and regional airports. So these are the importance shows to here. So I continue the same topic, just we watching the video about budget, and now we focus on what is the actual budget, and now we see the some importance about the budget. Now we see the revenue and capital budget. It is comes to the under the part of budget. Here comes to the revenue and capital budget. See here, before going on topic, I clear to you here. Budget have separated into the some forms, right? And why that importance to that budget separate into the some forms? Because in this way, budget can be the form is there. So here is generally that a budget have divided into the revenue budget and capital budget. Revenue budget also divided into revenue receipts and revenue expenditure. And capital budget also shows to the revenue capital receipt and also capital expenditure. Clear? So now we one by one focus to here what is under comes to such budgets. First is the revenue budget. Just I told you here. Under the revenue budget is what is focus is there, how the government collect the revenue. In yesterday lecture we already learned, I think, revenue comes from taxes sources. Are you understand? Taxes and also non-tax revenue already learned. कालच्या लेक्चर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, परत टॉपिक काय तो रिपीट करायचं नाही, तो रिपीट इथे पण नाहीये तुमच्या माहितीसाठी. आणि आपण पाहिलं की गव्हर्नमेंटचे टॅक्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस. दिस गव्हर्नमेंट अर्न इज थ्रू द रेव्हेन्यू. आणि टॅक्स सोडून सुद्धा गव्हर्नमेंटला बरेच सारे रेव्हेन्यू सोर्सेस. क्लिअर? सो दीज आर ऑल्सो पार्ट ऑफ गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. क्लिअर? जिकडं कॅपिटल मध्ये आपण काय करतोय तिथं जसं लोन घेतो, तर लोन घेतले तर त्याची इंटरेस्ट पेमेंट आपल्याला करावं लागतं. आर यू अंडरस्टँड? येस, इंटरेस्ट चेंजेस ऑन द डेट टेकन बाय गव्हर्नमेंट. ॲब्सोल्युटली राईट. इंटरेस्ट चेंज म्हणले की म्हणजे गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू रिसीट मध्ये मेंटेनन्स करावं लागतं. कशाचं? टॅक्स लोन घेतलं असेल म्हणजे तेवढा त्याचा रेव्हेन्यू जो गव्हर्नमेंटनं लोन घेतलंय त्याचं रेव्हेन्यू रिपे गव्हर्नमेंटला करावं लागतं. मस्ट इज देअर. जरुरी आहे. क्लिअर? सो दे पे टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट त्याला लायबल आहे. कशाला? जर लोन घेतलं असेल तर लोन हा कॅपिटल सोर्स आहे, पण त्याचा इंटरेस्ट कोणत्या अकाउंट मध्ये जातो? रेव्हेन्यू अकाउंट मध्ये. असं उलट पलट असतं. फायनान्स मिनिस्टर झालं तुम्हाला अजून कळेल की नेमकं काय असतं. क्लिअर? सो दिस इज द रेव्हेन्यू बजेट. And just I told you, under the revenue budget come to the tax and non-tax revenue, and revenue expenditure comprise the just I told you interest paid, government borrowings, and also subsidies and grants to the government. State government is given there. Another side, capital budget. What is comes to the capital budget? Capital budget receipts are government loans raised from the public and Reserve Bank of India. When government wants to the loan, government sell the securities to the RBI, and RBI sell its securities in open market. त्यावेळेस गव्हर्नमेंटला कशाची गरज पडते?
when government requires the funds, मग ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कोणाला देते? आरबीआय ला देते. आणि आरबीआय त्याच सिक्युरिटीज घेऊन कोणाकडे जाते? आरबीआय कडे जाते. सॉरी आरबीआय कडे गव्हर्नमेंट जातं आणि आरबीआय पब्लिक कडे जाते. आणि काही बँकांना त्या कंपल्सरी परचेस करावं लागतात. देयर इज नो ऑप्शन. तिथं कसलाही त्या बँकांना ऑप्शन दिला जात नाही. क्लिअर? अँड हिअर इन शॉर्ट इज व्हॉट इज इम्पॉर्टन्स हिअर? Yes, it is a purchase new machine, yeah, machines, increase in assets, etc. All clear. So these in this way, it is a part of also government budget, and it is generally that loan ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॅपिटल रेव्हेन्यू कॅपिटल रिसीट कलेक्ट करतं ते कुठं येतं? It is comes to the foreign governments and other foreign bodies, state deposits funds, special deposits, etc. Clear? गव्हर्नमेंट ज्या वेळेस मनी कलेक्शन करतं तर दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हॉट these money collecting from the foreign bodies, state deposit fund and special deposits. Yeah. So these all is a capital budget. हे सगळं काय थोडक्यामध्ये? Yes, it is a part of capital budget, and in this way government collect the revenue. Clear? I understand that both budgets here. कॅपिटल बजेट मध्ये दोन्ही असतं, गव्हर्नमेंट कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. प्रोडक्टिव्ह गुड्स साठी म्हणजे इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी जो एक्सपेंडिचर केला तो कॅपिटल अकाउंट मधून केला जातो. दिस इज कॉल्ड कॅपिटल बजेट. क्लिअर? आणि कॅपिटल बजेट मेंटेन करण्यासाठी परत रेव्हेन्यू पण आहे. कॅपिटल रिसीट इज कॉल्ड. देयर इज अ मेजॉरिटी वन मेन रेव्हेन्यू इज व्हॉट इज कॉल्ड लोन्स. क्लिअर? So are you understand that two accounts, revenue account and capital account? These are under comes to the revenue and capital budgets. Yes, please reply. Yes, it is very easy. I think it is not more complicated. फारसा अवघड नाही आहे. Now we see the types of budget. Clear? Here is three types of budget. नावामध्येच आहे त्यांच्या. Balance budget, surplus budget आणि deficit budget. काय सांगताय तुम्हाला कशाला म्हणायचं balance budget? That's just logic. काय सांगू शकाल? व्हॉट यू से समथिंग और नॉट एट ऑल? कशाला काय म्हणायचं? काय सांगितलं? क्लिअर? अंडर द बॅलन्स बजेट इज व्हॉट शोज टू हिअर. दिस इज द थ्री टाइप्स आपण बघतो याच्यामध्ये. आय एम राईट? येस. त्याचं थॉट काय होतं की हे तीन जे टाइप्स आहेत त्यातला आपण हा पहिला फोकस केला. तर व्हॉट इट शोज हिअर? हिअर इज अ शोज दॅट ॲडम स्मिथचं थॉट काय होतं की तुम्ही जर नको ते गव्हर्नमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढवायच्या नाहीये आणि वाढवलं नाही तर एक्सपेन्स पण वाढणार नाहीये. ऍज मॉडर्न स्टेट इज वेलफेअर स्टेट म्हणतो आपण. पण जर आपण एक्सपेन्सेस वाढवला नाही तर कशाला? काही गरज नाही. सो यू बेस्ट वे जेवढे इन्कम येईल तेवढाच एक्सपेंडिचर करा. वॉट एव्हर कम्स टू युअर इन्कम यू जस्ट प्रिफर्स टू दॅट एक्सपेंडिचर. उगाच इन्कम कमी आहे असलं काय म्हणतो आपण? असलं की दिवाळी, नसलं की दसरा. एक मराठी म्हण आहे माहितीये. व्हॉट एव्हर हॅव यू मनी, सॉरी व्हॉट इज यू डू हिअर, व्हॉट एव्हर हॅव यू मनी यू जस्ट युटिलाइज्ड. बट मॉडर्न जे इकॉनॉमिस्ट होते ते आर नॉट बिलीव्ह ऑन बॅलन्स बजेट. त्यांना असं वाटायचं की गव्हर्नमेंटची खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्यांना खूप सारे वेलफेअर वर्क करावं लागतात आणि खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नाउ डेज मध्ये वाढलेल्या आहेत. सो गव्हर्नमेंट नेव्हर बी प्रिफर्स टू द बॅलन्स बजेट. गव्हर्नमेंट करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे इन द सेन्स इज व्हॉट? गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज रायझेस, सो गव्हर्नमेंट हॅव टू डू द मोर एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यामुळं गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर पण जादाचा करावा लागतो. का करावा लागतो? तर गव्हर्नमेंटचे काय म्हणतो आपण, गव्हर्नमेंटला खूप साऱ्या नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या आहेत. येस, पब्लिक वेलफेअर अँड ऑल. क्लिअर? पण हे बॅलन्स बजेट सपोर्टर कोण होतं लक्षात ठेवा? क्लासिकल इकॉनॉमिस्ट. लक्षात ठेवा, वर्ड लक्षात लिहून ठेवा. त्यातलं एक नाव ॲडम स्मिथचं पण लिहा. याला सपोर्टर कोण होते? ऑल इज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट आर द सपोर्टर ऑफ द बॅलन्स बजेट. अँड इट इज हे काय बजेट काय हेल्पफुल कधीच नव्हतं. कधी डिप्रेशन साठी नाही, इन्फ्लेशन साठी सुद्धा नाही. क्लिअर? इट इज नॉट हेल्पफुल टू द डिप्रेशन ऑल्सो.
ते आताच तुम्हाला डायग्राम काढून दाखवली, ते परत दाखवत नाही. दुसरे बजेट आहे सरप्लस बजेट, इज बजेट विच इज गव्हर्नमेंट रिसिप्ट इज ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. हा एक बजेटचा एक टाईप आहे की जिथं गव्हर्नमेंटचे काय रेव्हेन्यू जर पाहिलं तर खूप आहे. व्हॉट इज यू सीन हियर, there is a surplus budget is which is the government receipt is greater than government expenditure. आता हल्ली असं होतच नाही, गव्हर्नमेंटला पैसेच खूप कमी पडतात. जीएसटी वरनं काल इश्यू आहे, कालच न्यूज पण मी ऐकली, पण 12% जीएसटी वाढला. लोकसत्ताचं टायटल होतं माहितीये ना, एंड न्यूज होती कालची लोकसत्ता न्यूज पेपरची. काय म्हणजे काय कळत नाही नेमकं ऍक्च्युअल जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन चांगलं आहे का, खरंच रेव्हेन्यू आला तर मग गव्हर्नमेंट रडत आहे का रिसिप्ट नाही आमच्याकडे. तर ते म्हणतात मागच्या वर्षीपेक्षा 12% आमचं रिसिप्ट चांगलं झालं. असं झालं असेल तर चांगलंच. What has happened under the receipt of here? This is the government receipt is more, but government expenditure is less. Clear? What happened to such budget? Here is the receipt is more than, and such a types just I told you. तुम्हाला डायग्राम न थोडा दाखवलं की जर इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं असेल तर this is the one of the tool control to the inflation. What happened in the inflation? There is a prices of goods continuously rising. So at the moment, here is to the control to economy. मग इथं काय करायला पाहिजे तर लोकांची जी मनी मार्केटमध्ये येतोय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि मग अशा वेळेस ज्याला आपण ईडी वरती कंट्रोल आणला पाहिजे. ईडी काल बोललो तुम्हाला, आठवतंय का? This is called effective demand. याचा फॉर्म्युला आहे कोणता? ईडी इज इक्वल टू एडी ऍडिशन एएस. याचे परत वेगळे फॉर्म्युला आहेत. एडी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. सांगतो, एक्सप्लेन करतो, डोंट वरी. आणि एएस चा परत फॉर्म्युला आहे एएस इज इक्वल टू फंक्शन ऑफ इनटू ब्रॅकेट एन कॅपिटल एन, एन सगळं कॅप्स आहे, एन एल के टी. दिस इज एन एल के टी. नाउ सी द एक्सप्लेनेशन. सी प्लस आय प्लस जी ऍडिशन एक्स मायनस एम हा कशाचा फॉर्म्युला होता नॅशनल इन्कम मधला? सांगा. विच फॉर्म्युला दिस वन इन द नॅशनल इन्कम? या जीडीपीचा फॉर्म्युला होता, म्हणजेच ते एग्रीगेट डिमांड. सी प्लस आय प्लस जी, सी फॉर कन्झम्पशन, आय फॉर इन्व्हेस्टमेंट, जी फॉर गव्हर्नमेंट, एक्स म्हणजे नेट एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. एस function of n means natural sources. Natural sources म्हणजे below earth, on earth and above earth. Factors of production मध्ये मी तुम्हाला सांगितलं. Am I right? I already discussed with you in land topic. Below earth, on earth and above earth. L for the labor, K for capital, K for capital. We can say as C. Here is in economics taken for K for capital, K, and D for technology, over. This is that all are the active in economy. We control to them. इकॉनॉमी मध्ये नको लिमिट पेक्षा जास्त ऍक्टिव्ह झालं तर इफेक्टिव्ह डिमांड वरती कंट्रोल केला पाहिजे. का तर इकॉनॉमी मध्ये इफेक्टिव्ह डिमांड हायली वर्क करत असते. सो गव्हर्नमेंट थ्रू द बजेटरी पॉलिसीज व्हॉट इज शुड डू देअर? गव्हर्नमेंट इम्पोजिंग हाय टॅक्सेशन. आणि जर टॅक्सेशन जास्त केलं तर काय होईल? लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होईल. आणि पर्चेसिंग पॉवर कमी केलं तर काय होईल? ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय लिटल बिट फॉल किंवा कमी तरी व्हायला सुरू होईल. आणि इन्फ्लेशनरी प्रेशर थोडस जे वाढलंय ना ते थोडस कंट्रोल मध्ये यायला हवं. क्लियर? सो surplus budget should not be used into the situation other than inflation. Clear? That keep in always mind. पण इन्फ्लेशन जर कंट्रोल मध्ये आणली तर दुसरी एक पॉसिबिलिटी आहे. कोणती काय पॉसिबिलिटी आहे? एएस एग्रीगेट सप्लाय, एनएलकेटी लेबर, लेबर कॅन बी अनएम्प्लॉयड. लेबर जो आहे का तर आपण नॅशनल सर्क्युलर फ्लो मध्ये पाहिलंय ना
मार्केटमध्ये लेबरची डिमांड कमी होईल. In the market, there is a sense of demand can be decline. जी खूप वाढलेली होते किंवा वाढलेली असते ती डिक्लाइन होऊ शकते किंवा होते. Clear? So these are the called surplus budget, and that all are the conditions I just focused to you here. अनएम्प्लॉयमेंट कमी होऊ शकतं आणि नॅशनल इन्कम सुद्धा कमी होऊ शकते. इकॉनॉमिक्स कमी झालं तर आउटपुट कमी झाल्यामुळे ती होत असते. आर यू अंडरस्टँड दॅट सेकंड टाइप्स? येस प्लीज रिप्लाय. काय समजलं का तुम्हाला? and it is इफेक्टिव्ह जस्ट तुम्हाला एक कन्सेप्ट पण क्लिअर केली. इफेक्टिव्ह डिमांडची लक्षात ठेवा, फॉर्म्युला पण लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. टिक करत चला. So government can reduce its expenditure to in this way. Now last term in the 3 budget terms, this is called deficit budget. Its meaning is very simple. Deficit budget is a budget in which government receipt is less than government expenditure. What happens is the budget. काय होऊ शकतं या बजेट मध्ये? गव्हर्नमेंटच्या रिसिप्ट त्या लेस असतात. कशापेक्षा? गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचर. पण हे करावं लागतं का तर गव्हर्नमेंटच्या नीड्स वाढलेल्या आहेत, गव्हर्नमेंटचं वर्किंग फोर्स वाढलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. And that all activities and all change impact on government expense. या सगळ्याचा इम्पॅक्ट गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचर वरती होतो. ऍक्सेप्टेड, रिजेक्टेड ऑर डू एनिथिंग, गव्हर्नमेंटला ते एक्सपेन्सेस करावे लागतात. लक्षात येते तुमच्या? वाढलेल्या ऍक्टिव्हिटीज किंवा काही चॅलेंजेस. सो गव्हर्नमेंट हॅव नो मोर ऑप्शन्स. गव्हर्नमेंटला अशा वेळेस खूप सारे ऑप्शन राहत नाही. सो गव्हर्नमेंट डू ऑर प्रेफर ऍट द मोमेंट इज अ fulfill that all activities. Government follow them then deficit budget. म्हणजे गव्हर्नमेंटला अशा वेळेस ऑप्शन राहत नाही आणि मग ते डेफिसिट बजेटला प्रेफर्स करतात. ते प्रेफर्स टू द डेफिसिट बजेट. क्लियर? मीन्स व्हॉट इज डू हियर? they purposefully focus on or they work on how the fulfill gap between revenue and expenditure. Government taken more loans or rising the loan sources. Other sources वरती फोकस करतं, स्पेशली लोन घेतं आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट काय होतं? बजेट डेफिसिट होतं. थोडक्यात काय होतं इथं? रेव्हेन्यू रिसिप्ट इज ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. पण माझा क्वेश्चन तुम्हाला, गव्हर्नमेंटला का असं करतं? हे माझे बरेचसे आन्सर देऊन द्यावे लागेल तुम्हाला. गव्हर्नमेंट असं का करतं? काय सांगाल? करण्यामागे गव्हर्नमेंटचा पर्पज काय असतो? आर यू अंडरस्टँड दिस डायग्राम? व्हॉट इज शोज द डायग्राम इज हियर. जनरली अगेन आय एक्सप्लेन यू. सम स्टुडंट्स आर आय थिंक स्टील कन्फ्यूज. सॉरी. हे बघा टाइप्स ऑफ बजेट आहे. खाली नॅशनल इन्कम दाखवलं, इकडे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर दाखवलं. क्लिअर? इथे हे काय दाखवलंय? ही मधली जी लाईन आहे ती इन्कम लाईन दाखवली. बरोबर आहे का? इथे तुमचं इन्कम कमी आहे आणि एक्सपेंडिचर जास्त आहे म्हणून तुम्हाला डेफिसिट बजेट प्रेफर करावं. एक सिच्युएशन अशी येते की तुमचं इन्कम आणि एक्सपेंडिचर बोथ सेम होतं, मग त्याला आपण बॅलन्स बजेट म्हणतो. आणि एक सिच्युएशन अशी पण असते की तिथं तुमचं इन्कम खूप वाढतं पण तुमचं एक्सपेंड वाढत नाही. दिस इज कॉल्ड सरप्लस बजेट विच आर शोन इन द डायग्राम. क्लियर? सो दीज आर द टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट बजेट्स. हे गव्हर्नमेंट बजेटचे टाइप्स आहेत. क्लियर? लास्ट टॉपिक इन चॅप्टर नंबर 8 मधला शेवटचा टॉपिक बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ बजेट. काय बजेटचे इम्पॉर्टन्स सांगा आता. मग आता जर असं थिअरी क्वेश्चन आहे तुम्हाला. व्हॉट यू से हियर? काय सांगा? व्हॉट इज शोन इज हियर? दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ द बजेट. व्हॉट इज युअर ओन लॉजिक? काय सांगा? क्लियर? टू
complete your these idea, I show you one video. Clear? हे काय इम्पॉर्टन्स आहे समजण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ आहे. We have to must pull properly. Clear? Whatever is sources available, that sources must be utilized. Clear? So this is also importance whether you preparation budget and all. Clear? And this is very most important to hear. Available all sources in economy. Next one is there ensuring economic growth. आपली इकॉनॉमी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर असं सगळ्याच मिळून वर्क करते, बरोबर की नाही? तर या सगळ्या सेक्टरला एकत्र घेऊन जाता आलं पाहिजे. हेच फायनान्स मिनिस्टर पुढे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. बिकॉज इज व्हॉट इज देअर इज इन इकॉनॉमी वी वॉन्ट टू द क्वांटिटेटिव्ह चेंज our economy as a development infrastructure and all. So these is also most important to hear. You must be purposefully focused on ensuring economic growth of business and trading. की आपल्या नेशन मध्ये ट्रेडिंग चांगलं झालं पाहिजे. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री म्हणजे मनी कुठे युटिलाइज, म्हणजे इनपुट कुठे दिले की आउटपुट कुठे मिळणार, याचं चांगलं कॅल्क्युलेशन पाहिजे. आता हे गव्हर्नमेंट खरं तर सप्लिमेंटरी बजेटचं होतं, कारण की पुढच्या इलेक्शन्स जाण्यासाठी समोर त्यांनी प्रिपरेशन असं सगळं काय करून मोठ्या काही घोषणा नव्हत्या केल्या. सो दीज आर द प्रिपेअर्स टू हिअर. मिटिगेटिंग टू द इकॉनॉमिक डिवाइड, मिटिगेशन ज्याला आपण म्हणतो, की इन इकॉनॉमी देर इज आर द नंबर ऑफ क्लासेस. So how uplifting that all things means in short is what there is a properly that utilization of that all. I already told you PDCA, production, distribution, consumption and allocation. तर ते प्रॉपरली डिवाइड केलं तर काय होणार आहे, जो नॅशनल इन्कमचा आपण अप फ्लो पाहिला, बरोबर आहे की नाही, तर तो एकत्र येईल. आणि जे इकॉनॉमीचे ऍक्च्युअल नीड आहे, एनी टाइम आय टोल्ड यू दॅट ऍक्च्युअल नीड ऑफ द इकॉनॉमी दॅट कॅन बी फुलफिल इज हिअर. आणि बजेटरी खरं एक टाइपचे एक ऍक्शन आहे ते डिवाइड करण्यासाठी. दॅट अफेक्ट्स टू द जस्ट आय टोल्ड यू PDCA, production, distribution, allocation of the resources and all. So this is also one important tool to hear. Administrating to the operations of public sector units. आत्ताच आपण पाहिलं की गव्हर्नमेंट सेक्टरच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरती मॉनिटरिंग करणं हे प्रत्येक गव्हर्नमेंटचा एक रोलच असतो. आणि गव्हर्नमेंट पर्पजफुली त्याच्यावरती फोकस करतं की नाही याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, और सायमल्टेनियसली दे गुड वर्क और दे वर्क इफेक्टिव्हली. क्लिअर? आणि जर झाली नाही तर काय होतं मग थोडेसे काय म्हणतात अप अँड डाऊन कम्स टू इन पब्लिक सेक्टर युनिट्स. क्लिअर? सो दीज ऑल्सो वर्क अंडर टू द these sectors, or here can be the that doing that all important thing. Utilizing one side is what utilization of sources and the same sources implementing government policies and all. जे अवेलेबल सोर्सेस आहेत त्यांचं एक चांगलं आपण काय म्हणतो प्रॉपर युटिलायझेशन करणं, हे सगळं त्याच्यामध्ये आहेच. सो दिस इज ऑल्सो वन मोर इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह टेकन बाय द under the importance of government budget. Clear? So here, yes, is our chapter is completed. Before conclude to here, in the topic, in budget topic, we already focused to the what is meant by budget, start to end. आपण इथे काय पाहिलं की बजेट म्हणजे काय, sorry, finance, public finance means what, we started to there. Then also we simultaneously discussed to them what is the functions of government, their traditional functions and modern functions, and then also we discussed to the structure of finance. आपण पाहिलं की वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड होतं, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, टॅक्स सोर्सेस, नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस. ऑल्सो we discussed to the why government expenditure is rising, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर का वाढतोय हे पण आपण फोकस केलं. आणि नंतर टॉपिक बी याच्यातला मेन होता की बजेट मीन्स व्हॉट. Budget article 112 and budget is a financial statement where come to the government revenue and government expenditure. हा एवढाच फोकस त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि लास्ट टॉपिक मध्ये आपण पाहिलं की बजेटचे तीन मेन टाइप्स आहेत, सरप्लस बजेट, बॅलन्स बजेट आणि डेफिसिट बजेट. and finally we conclude here on your screen importance of budget. Clear? So here our chapter is 8 number is completed. Next we completed to the chapter number 9. Now I stop here.
Have a nice day. Bye. See you. Take care.